श्री स्वामी समर्थ. उद्या 26 मार्च चैत्र नवरात्री अष्टमी गुरुवार. प्रत्येक आईने मुलांवरून ओवाळून टाका ही एक गोष्ट. अतिशय दुर्मिळ योग. मुलांचे दुःख दारिद्र्य कायमचे समाप्त. फक्त करा हा प्रभावी उपाय. नमस्कार मित्रांनो, सावधान, कारण उद्याचा सूर्योदय तुमच्या आणि तुमच्या मुलांच्या आयुष्यात एक असा चमत्कार घेऊन येणार आहे ज्याची प्रतीक्षा आपण अनेक वर्षांपासून करत होतो. उद्या आहे 26 मार्च चैत्र नवरात्रीची पावन अष्टमी. पण हा दिवस फक्त अष्टमी नाही, तर सोन्यात पिवळं म्हणजे या दिवशी गुरुवारी आलेला हा अतिशय दुर्मिळ आणि सिद्धी योग आहे. असे म्हणतात की जेव्हा नक्षत्राची अशी स्थिती बनते तेव्हा ब्रह्मांडातील सर्व शक्ती जागृत होतात. तुम्हाला माहित आहे का, आपल्या मुलांच्या प्रगतीमध्ये येणारे अडथळे, अचानक येणारे आजारपण किंवा घरातील सततची गरिबी हे केवळ योगायोग नसतात. कधी कधी कुणाची तरी काळी नजर किंवा घरातील नकारात्मक ऊर्जा आपल्या मुलांच्या नशिबाला कुलूप लावून ठेवते. आई म्हणून तुम्हाला रात्रंदिवस एकच चिंता सतावत असते ना, की माझ्या मुलाचं भविष्य कसं असेल, त्याला कुणाची तरी नजर तर लागली नाही ना, त्याच्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य कधी संपणार. तर ऐका, आजचा हा व्हिडिओ तुमच्या त्या प्रत्येक चिंतेवरचा रामबाण उपाय आहे. आज मी तुम्हाला अशा एका गुप्त आणि दैवी उपायाबद्दल सांगणार आहे, जो उपाय उद्याच्या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांवरून ओवाळून टाकला तर नियतीलाही तुमच्या मुलाचं नशीब बदलावं लागेल. हा उपाय इतका प्रभावी आहे की मुलांवरील कितीही मोठं संकट असो ते वाऱ्यासारखं निघून जाईल. पण हा उपाय साधा सुद्धा नाही. यामध्ये वापरल्या जाणाऱ्या वस्तू आणि त्या ओवाळण्याची विशिष्ट पद्धत जर चुकली तर त्याचे फळ मिळत नाही. तो उपाय काय आहे, मुठभर जवस आणि त्या 2 खास वस्तूंचा काय संबंध आहे, हे रहस्य मी याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओचा एकही सेकंद स्किप करू नका, कारण आजची ही माहिती तुमच्या मुलाचं आयुष्य बदलणारी ठरू शकते. व्हिडिओ सुरू करण्याआधी आपली श्रद्धा व्यक्त करण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये आत्ता श्री स्वामी समर्थ आणि ओम नमो भगवते वासुदेवाय लिहून आपली हजेरी लावा आणि कमेंट बॉक्समध्ये आपल्या मुलाचं नाव नक्की लिहा, जेणेकरून त्याला भगवान विष्णूंचे आशीर्वाद मिळतीलच. श्री स्वामी समर्थ आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या 2 महामंत्रांमध्ये इतकी शक्ती आहे की तुमचं अर्ध संकट तिथेच टळते. आणि हो, हा व्हिडिओ महाराष्ट्रातील प्रत्येक आईपर्यंत शेअर करा, कारण एका आईने दुसऱ्या आईला केलेली ही मदत तुम्हाला पुण्य देऊन जाईल. चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अशा गुप्त गोष्टी आम्ही फक्त तुमच्यासाठी घेऊन येतो. शास्त्रात एक अत्यंत सुंदर ओळ सांगितलेली आहे, दानात दुर्गती नाशनम. याचा अर्थ असा की जेव्हा माणसाच्या आयुष्यात संकटांचा डोंगर उभा राहतो, तेव्हा रस्ते बंद होतात, तेव्हा दान हा एकच मार्ग उरतो जो तुमची दुर्गती थांबवू शकतो. पण उद्या 26 मार्चची अष्टमी आणि गुरुवारचा हा योग सामान्य दान करण्यासाठी नाही, तर मुलांच्या नशिबाचे कुलूप उघडण्यासाठी आहे. अष्टमीला केलेले दान हे साक्षात आदिशक्तीच्या चरणी जातं. पण तुम्हाला माहित आहे का, उद्याच्या दिवशी अशा कोणत्या वस्तू आहे ज्या दान केल्याने तुमच्या मुलांच्या कुंडलीतील गुरु ग्रह सूर्यासारखा चमकू लागतो. सुवर्णासारखे पिवळे धान्य आणि फळे. गुरुवारी पिवळ्या रंगाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. उद्या एखाद्या गरजू व्यक्तीला किंवा ब्राह्मणाला मुठभर चणा डाळ आणि 2 पिवळी केळी नक्की दान करा. जेव्हा तुम्ही पिवळ्या वस्तूचे दान करता तेव्हा तुमच्या मुलाच्या बुद्धीचा आणि भाग्याचा कारक असलेला गुरुग्रह बलवान होतो.
ज्या मुलांचे अभ्यासात लक्ष लागत नाही किंवा ज्यांना वारंवार अपयश येतं, त्यांच्या आईने हे दान उद्या आवर्जून करावे. दुसरं म्हणजे कन्यापूजन, साक्षात देवीचे दर्शन. उद्या अष्टमी आहे. जमल्यास 9 लहान मुलींना घरी बोलावून त्यांचे पूजन करा. त्यांना गोड अन्नाचा घास भरवा. शास्त्रात मानले जाते की लहान मुलीला तृप्त करणे म्हणजे साक्षात जगदंबेला तृप्त करणे होय. त्यांच्या चेहऱ्यावरचे हसू तुमच्या मुलांच्या आयुष्यातील सर्व बाधा दूर करेल. जर हे शक्य नसेल तर एखाद्या गरीब मुलीला अभ्यासाचे साहित्य किंवा खाऊ नक्की द्या. तिसरं म्हणजे वस्त्रदान, भाग्याचे संरक्षण कवच. उद्या एखाद्या गरजवंताला लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र दान करा. हे वस्त्र तुमच्या मुलासाठी एका अदृश्य ढाल किंवा संरक्षण कवचासारखे काम करेल. समाजातील दुवा आणि गरिबांचे आशीर्वाद हे कोणत्याही औषधापेक्षा जास्त प्रभावी ठरतात. पण सावधान, दान करताना एक गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे. तुमच्या मनात थोडेही अहंकार नसावा. मी काहीतरी देत आहे हा विचार मनात आणू नका. उलट देवासमोर हात जोडून म्हणा, हे देवा, तू मला देण्यालायक बनवलं म्हणून मी तुझ्याच चरणी अर्पण करत आहे. ही निस्वार्थी भावनाच तुमच्या दानाला महाप्रसाद बनवेल. हे दान तुमच्या मुलांच्या प्रगतीतील प्रत्येक अडथळा दूर करेल. पण हे सर्व करूनही जर मुलांवरील काळी नजर किंवा दुःख दारिद्र्य जात नसेल तर अष्टमीचा दिवस हा देवी महागौरीचा दिवस असतो. शक्ती आणि चैतन्याचा हा संगम जेव्हा गुरुवारी येतो तेव्हा तो गुरुपुष्यामृत समान फळ देणारा ठरतो. अनेकदा आपण पाहतो की मुलं हुशार असतात पण त्यांना यश मिळत नाही. सतत आजारपण किंवा घरात चिडचिड होते. तुम्हाला माहीत आहे का, हे केवळ नशिबामुळे नसते तर कधी कधी नकारात्मक ऊर्जा किंवा ग्रहदोष आड येतात. उद्याचा हा विशेष योग या सर्व समस्या मुळापासून उपटून टाकण्यासाठी समर्थ आहे. मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे त्यात अशा काही वस्तूंचा वापर करायचा आहे ज्या तुमच्या घरातच आहे, पण त्यांचा एकत्रित प्रभाव एखाद्या महाशास्त्रासारखा काम करतो. मुठभर जवस, 11 मिरे आणि 11 लवंग या 3 गोष्टींचा खेळ काय आहे सांगते, ऐका. हे मी तुम्हाला आता सांगणारच आहे. अष्टमी हा दिवस हा साधा तिथीचा खेळ नाही, तर हा साक्षात देवी महागौरीचा दिवस आहे. ती महागौरी जिने कठोर तपश्चर्या करून स्वतःला सिद्ध केलं आणि जेव्हा ही शक्ती या चैत्राच्या पावन महिन्यात गुरुवारी असते तेव्हा तो केवळ योगायोग उरत नाही, तो बनतो एक महासंयोग. शास्त्रात म्हटलं की गुरुवारी आलेली अष्टमी ही गुरुपुष्यामृत योगा इतकीच बलवान फळ देतं. पण तुम्ही कधी विचार केला का, तुमचं मूल दिसायला छान आहे, अभ्यासात हुशार आहे, तरीही त्याला सतत नजर लागते. घराबाहेर पाऊल टाकलं की त्याला काहीतरी होतं किंवा घरात आलं की विनाकारण चिडचिड सुरू होते. तुम्ही म्हणता नशीब खराब आहे, पण मी सांगते हे नशीब नाही. कधीकधी आपल्या मुलाच्या प्रगतीच्या आड अशा काही अदृश्य नकारात्मक ऊर्जा उभी राहते जी आपल्या डोळ्यांनी दिसत नाही. एखाद्याची वाईट नजर, घराचा वास्तुदोष किंवा पितृदोष हे दोष तुमच्या मुलाच्या यशाचे दरवाजे आतून बंद करून टाकतात. कितीही प्रयत्न केले तरी यश हुलकावणी देतं. उद्याचा हा विशेष योग या सर्व समस्यांना मुळापासून उपटून टाकण्यासाठी निर्माण झाला आहे. पण त्यासाठी लागणारं शास्त्र कोणतं, ते शास्त्र तुमच्या स्वयंपाकघरातच दडलं आहे. मुठभर जवस, 11 काळी मिरी आणि 11 लवंग. तुम्हाला वाटेल या तर साध्या वस्तू आहेत, पण लक्षात ठेवा
जवसे राहू केतूच्या दोषांना खेचून घेतं. मिरी नकारात्मकतेचा नाश करते आणि लवंग त्या मुलाच्या भोवती एक अभेद्य सुरक्षा कवच निर्माण करते. जेव्हा या तिन्ही गोष्टींचा योग्य विधीने संगम होतो तेव्हा हे साध्या वस्तू राहत नाही, तर ते एक महाशस्त्र बनतं, जे तुमच्या मुलावरील सगळी इडापिडा खेचून बाहेर काढतं. पण थांबा, हे ओवाळून टाकण्याची एक विशिष्ट पद्धत आहे. जर तुम्ही ही चूक केली तर हा उपाय काम करत नाही. ही पद्धत काय आहे? कोणत्या मंत्राचा उच्चार करायचा आणि त्या वस्तू ओवाळल्यानंतर त्याचं नक्की काय करायचं हे मी तुम्हाला अगदी काही मिनिटात सांगणार आहे. त्याआधी या महासंगमाच्या दिवशी दानाचं एक असं रहस्य आहे जे तुमच्या मुलाच्या भाग्याचा उदय करू शकतं. ते जाणून घेणं तुमच्यासाठी तितकंच गरजेचं आहे. आता वेळ आली आहे त्या गुप्त विधीची, ज्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत आहात. हा तो क्षण आहे जो तुमच्या मुलाच्या आयुष्यातील इडापिडा आणि दुःख दारिद्र्याचा शेवट करू शकतो. पण सावधान, हा विधी करताना तुमचे पूर्ण लक्ष तिथेच असायला हवे. एक छोटीशी चूक आणि या शक्तीचा प्रभाव कमी होऊ शकतो. विधीसाठी लागणारे साहित्य पुन्हा एकदा नीट पाहून घ्या. तुमच्या उजव्या हाताच्या मुठीत मावेल इतके जवस 11 काळी मिरी लक्षात ठेवा. एकही मिरी तुटलेली किंवा खंडित नसावी. 11 अखंड लवंग, ज्याला वरती फूल आहे अशीच लवंग निवडा. तुटलेली लवंग नकारात्मकता वाढू शकते. कधी आणि कसा करायचा हा विधी? उद्या अष्टमीला सूर्यास्तानंतर, जेव्हा आकाशात तांबूस होतं आणि अंधार पडायला सुरुवात होते, म्हणजेच प्रदोष काळात आपल्या मुलाला किंवा मुलीला घराच्या मुख्य हॉलमध्ये एका पाटावर बसवा. त्याचे तोंड पूर्व दिशेला असावे. आता तुम्ही आईने आपल्या उजव्या हातात मुठभर हे जवस 11 मिरे आणि 11 लवंग एकत्र धरा. मूठ घट्ट आवळा आणि मुलाच्या डोक्यावरून पायापर्यंत घड्याळाच्या काट्याच्या दिशेने 7 वेळा ओवाळा. ओवाळताना मनात फक्त एकच मंत्र म्हणा, ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा श्री स्वामी समर्थ. प्रत्येक वेळेस ओवाळताना अशी कल्पना करा की तुमच्या मुलाच्या शरीरातील सर्व नकारात्मकता, आजारपण आणि ती वाईट नजर या मुठीतल्या वस्तूंमध्ये खेचली जात आहे. आता सर्वात महत्त्वाचा भाग, ओवाळून झाल्यानंतर ही मूठ उघडू नका. तसेच या वस्तू घरात कुठेही ठेवू नका. घराच्या बाहेर पडा. कोणाशीही बोलू नका. मागे वळून पाहू नका. एका निर्जन ठिकाणी किंवा तुमच्या घराच्या बाहेरील कोपऱ्यात, जिथे कोणाचा पाय पडणार नाही, तिथे या वस्तू ठेवा. त्यावर थोडा कापूर ठेवा आणि त्याला अग्नी द्या. जसा जसा तो कापूर जळेल आणि त्या वस्तूतून धूर निघेल, तशी तशी तुमच्या मुलाची पिढा जळून खाक होईल. तो धूर आकाशात विलीन होताना तुमच्या मुलाच्या प्रगतीचे मार्ग मोकळे करेल. हा विधी करून शांतपणे घरात या. हातपाय धुवा आणि देवापुढे एक दिवा लावा. लक्षात ठेवा, ही क्रिया करताना मनात पूर्ण श्रद्धा ठेवा. माझ्या मुलाचं रक्षण साक्षात भगवान करत आहे, हा विश्वासच या उपायाला जिवंत करतो. तर माझ्या प्रिय मातांनो आणि रसिक प्रेक्षकांनो, उद्या 26 मार्चचा हा अतिशय दुर्मिळ योग गमावू नका. जेव्हा आईचं निस्वार्थ प्रेम आणि चैत्र अष्टमीची दैवी शक्ती एकत्र येते, तेव्हा नियतीलाही झुकावं लागतं आणि अशक्य गोष्टी शक्य होऊ लागतात. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? या उपायांबद्दल किंवा तुमच्या आयुष्यातील इतर कोणत्याही समस्यांबद्दल काही शंका असतील तर संकोच न करता कमेंटमध्ये नक्की विचारा. मी तुमच्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करेल. जाण्यापूर्वी पुन्हा एकदा आठवण करून देते, कमेंट बॉक्समध्ये आपल्या आराध्य देवाचे नाव
म्हणजे श्री स्वामी समर्थ आणि ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका. तुमची एक कमेंट तुमच्या श्रद्धेची पावती असेल. जर हा व्हिडिओ तुम्हाला मनापासून आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. हा व्हिडिओ केवळ स्वतःपुरता मर्यादित न ठेवता तुमच्या मित्रपरिवारात, नातेवाईकात आणि विशेषतः प्रत्येक आईपर्यंत शेअर करा. कोणाचं भलं व्हावं ही भावनाच आपल्याला पुण्य मिळवून देते. आणि हो, अशाच नवनवीन आध्यात्मिक आणि गुप्त माहितीसाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रोमांचक आणि प्रभावशाली विषयासह. तोपर्यंत स्वामींच्या आणि माऊलीच्या कृपेने आनंदी राहा, सुरक्षित राहा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.